नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना। तर मित्रांनो, माझा एक प्रॉब्लेम आहे, तुम्हाला सांगतो, ते तुम्ही नीट ऐकून घ्या। तर पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही लाईक करताय, बरेच जण सबस्क्राईब करताय, मग तुमचं इतकं मला कौतुक कर वाटतंय ना की बस। तर तुमचं कौतुक कर वाटतंय, पण फक्त मला तुमचं नावच माहीत नसते। मग त्यासाठी मला असं काय माझ्या डोक्यात आलं की तुम्ही कमेंट करायला पाहिजे। कमेंट का करावी म्हणजे तुमचं नाव जरी नाही सांगितलं तर चालतंय, पण तुम्ही काय कमेंट करायला पाहिजे जास्त। तुम्ही लाईक वगैरे करताय सगळं ठीक आहे, पण लाईक केल्यानंतर कमेंट करायला पाहिजे। आणि कमेंटच्या नंतर तुम्हाला सांगतो ती हॅप नावाचं एक आता ऑप्शन आलंय, तिथं हॅप करायचं। तर एक व्यक्ती हॅप 3 वेळा करू शकतोय। एक मिनिट मित्रांनो, फोन घेतो कोणाला। हॅलो, हा कोण आहे? तात्या जर बाहेर गेले तो, बाहेर खाली बागेत गेलेत। काय काय अर्जंट होतं का काय? ओके ओके, सांगतो। तर ही तात्या फोन आला होता बघा। तर कुठपर्यंत आलो मित्रांनो? हां, तर तिथे एक हॅप नावाचं एक नवीन ऑप्शन आले। तर ते तुम्ही लाईक केल्याच्या नंतर तुम्हाला हॅप येईल, ते हॅप करा आणि तुम्ही कमेंट करा। कमेंट केल्यावर मग मला तुमचं नाव समजेल की मग मला कोणी लाईक केले, कोणी सपोर्ट केले। तर असं मला नाही समजत की बाबा मला लाईक कोणी केली काय। अजून यूट्यूबनं तसलं काय ऑप्शन दिलेलं नाही, लाईक कोणी केली काय। तर तुमचा सपोर्ट चांगला आहे, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तर मित्रांनो, आता मी चाललो आहे वरच्या मळ्यात। तर वरच्या मळ्यात तुम्हाला सांगतो, गेल्या महिन्यात आपण मका पेरली आहे। त्या मकाला तुम्हाला सांगतो एकदा खत घालून आपण आलो, त्यानंतर काय बघायलाच गेलो नाही। घरचे मकान, डाळिंबन इकडे आणि तिकडे हे सगळं चालले घरचं। शेरडन, जनावरं, कोंबडीन, कुत्रन हेच आपलं चालले। तर आता महिना 15 दिवस झाला पण गेलो नाही। मग आता चाललोय तिकडं, त्या मकाला आपल्याला फवारायचं आहे। मग पाणी द्यायला लागतंय का काय करायचं आहे, त्यासाठी चाललोय बघायला। तर आता आपण डायरेक्ट वरच्या मळ्यात भेटू, चला। तर मित्रांनो, आता रानात आले बघा। तर तुम्हाला सांगतो, मी बघितली मका, इतकी भारी मका जी आली आहे, बापरे बाप। पण काय काय ठिकाणी बघा पिवळी झाली आहे मका। तर कसं युरिया वगैरे टाकला होता आणि आता पाणी द्यायची गरज आहे बघा मकाला। तर तुम्हाला दाखवतो मी आता। हे बघा, हे असे मका उगवले आहे। मला वाटतं एक 24 ते 25 दिवस झाला असतील बघा। आणि बरेच दिवस झालं इकडं, म्हणजे मका पेरल्यापासून एकदा पेरून 10 दिवस झाल्यानंतर युरिया ह्याला घातला होता। तर बघा, ही काय काय ठिकाणी अशी पिवळी झाली आहे। बघा, ही अशी पिवळी झाली आहे मका। युरिया घातला होता, आता पाणी द्यायची गरज आहे बघा ह्याला। तर आता मी इकडं खालच्या बाजूला आलोय बघा। इकडे कसा लिंब आहे, ह्या बाजूला पण असं पिवळी झाली आहे बघा। मका एक नंबर आली आहे, पण मका पिवळी झाली आहे। मित्रांनो, कोणतं औषध मारावं ही जरा तुम्ही सजेस्ट करा। इकडली मका बघा कशी आली, एकदम बेस्ट। हिरवी 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 गार, ते काळोखी आली आहे मकाला। बेस्ट क्वालिटी आली आहे मका, हाय क्वालिटी।
तर मित्रांनो आता बघा घरी आलो तर जनावर बघा कशी बसलेली 12 वाजून गेले त्या. बर तुला मला सांग पहिल्यांदा कोणी मारलं तुला सांग की. पुढे येऊन बोल. 17 होतं काय. बर 17 गडी नसत्याला म्हणावं लागा. 13 काय 14 गाडी होतं 17 होतं म्हणतो. चालतं ठेव. औषध आणले कुठे ठेवलो. तर मित्रांनो विषय असा आहे की आपली ही मका आहे ना मका खांदायला गडी लावलेला. बापू ऐसा बापू लागा तू जर असं वगैरे तर आम्ही कोणाकडे बघायला. अरे मोठं. तर काल गडी किती होतं मला सांग. 14 होत. 14 गड्याचा पगार किती झाला. एका गाड्याला 1400 रुपये हजेरी. 14 गाड्या किती झाले 1446 रुपये हजेरी दिली एका गाड्याला. हा तर मित्रांनो बघा ह्याकडे त्याकडला खांदात आणायचं. खोटं बोलायचं नाही आपल्याकडे इथं प्रूफ आहे. खोटं बोलायचं ना. हे चुप रे. कॉपी करायची. आता आजची हजेरी किती मारली 1390 रुपये हजेरी मारली आहे. हो इथं पैसे कट झालेलं ही इथं विषय क्लिअर आहे. हा पाठवले आहे त्याला. हा दिसतंय हो या दिसते. तर ही मित्रांनो औषधं आणले बघा. तुम्हाला सांगितलं होतं कुठलं औषध मारावं तर हे कुठलं औषध दिलंय. कोरॅक्स डेंजर नॅनो एरिया अशा औषधं आणलेली. तर हे औषधे आणले बघा. अहो इकडे यावं जरा हे बघा बरं किंमत किती. असली बाटली आणि आपल्या इथं 4 लाख. किती किंमत. आता वाचाय नाही आलं काय सांगायचं. 17 रुपये. 1700 असेल 700 रुपये असेल. 17.50 आहे. बरोबर आहे 750 आहे हो. इकडं बाबा 700. हा बरं ते किती मिली आहे बघा बरं. 60 मिली. त्याला फोन लावा. हा ही कसला बाबा. तर हे काय बघा. गमत करूया 30 मिली नको तसं काय गमत काय करू नको. काय गमत करू नको. तर हे बघू इकडे ते औषध बघू इकडं बघू. मला तर सगळे औषध दाखवते सगळ्या युट्यूब फॅमिलीला बघू दे. तर शेक बाटली आहे. शेक औषधाची बाटली आणि नीट बघा. त्या मकाला ही महाराज बाटली आहे. 200-250. उद्या कोणी म्हणून नुसतं व्हिडिओसाठी मका दाखवते. त्या मकाच्या मागं आमचं किती मेहनत आहे हे तुम्हाला आज उद्या गडी आल्यावर दाखवते. व्हिडिओ काढतो. गडी लई लाजवळ आहे तो. किती आहे 1300 रुपये म्हणते. कुठं तुला 1300 रुपये दिसते ह्याच्यावर. खतरा लिहिले अजून खतरा लिहून दिले. खतरा काय खतरा बघायचं लिहिले खतरा. किती द्यावं 43. 1300 कुठं आहे हो. अरे 1300 ग्रॅमचा असेल ते. 23. RS किती आहे RS 23.82. MRP किंवा RS बघ. RS 1300 कुठं आहे. इकडे काळा अक्षर. हा तुमच्या हातापाशी खाली इकडली इथं काळा अक्षर आहे त्याच्यात.
तर चला मित्रांनो, हे आता औषध आपल्याला उद्याला मारायचं आहे. काय दिले सांगा मी सांगतो. खतरा लिहिले काय लिहिले 362 म्हणते होतं. 1362 किती आहे? 1 आणि 3 आहे. 13 आणि 62 1362 असेल मग. आर्यस आहे मग. चला मित्रांनो, काय MRP बाय बाय. हे काय घोळ मिटत नाही.